नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक अमोल चौधरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या नवीन इनिशिएटिव्ह मध्ये, ज्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत कॉमर्स या विषयामध्ये नेट आणि सेट या परीक्षेमध्ये बिझनेस इकॉनॉमिक्स हे जे महत्त्वाचे युनिट आहे त्यावर दरवर्षी 10 ते जवळपास 10 प्रश्न दरवर्षी विचारले जातात। तर त्यामध्ये काही जे असे महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे आपण सहज वाचून लक्षात ठेवू शकतो आणि जी काही प्रश्न विचारले गेले आहेत त्याची आपण उत्तर देऊ शकतो। तर या दुसरं जे आजचं आपलं लेक्चर आहे या सिरीज मध्ये, त्यावर आपण बघणार आहोत की 2019 च्या सेट परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला गेला होता, तो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द बेसिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम, म्हणजे अशी यापैकी कोणती जी आहे ती मूलभूत आर्थिक समस्या नाहीये असं त्यांनी विचारलं होतं। त्यामुळे हा मुद्दा जर आपण अभ्यास केला असेल त्याचं उत्तर आपण सहज देऊ शकतो की व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस, व्हॉट टू कंझ्युम अँड फॉर होम टू प्रोड्यूस, या चारही पर्यायांपैकी योग्य उत्तर कोणतं असेल जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही उत्तर देऊ शकता। पण आपण अगदी थोडक्यात हा मुद्दा अभ्यास करणार आहोत, तो म्हणजे बेसिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम, ज्याला आपण मराठीमध्ये मूलभूत आर्थिक समस्या असं देखील म्हणतो। आपल्याला माहिती असेल की अर्थशास्त्राची व्याख्या जर आपण स्कार्सिटी या प्रश्नी करण्याचा प्रयत्न केला तर त्याची अशी देखील व्याख्या केली जाते की जे काही लिमिटेड रिसोर्सेस आहे त्याचा अनलिमिटेड वॉन्ट्स साठी म्हणजे गरजांसाठी कशा पद्धतीने ताळमेळ बसवावा याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय। तर रिसोर्सेस कसे आहेत इकॉनॉमीमध्ये, हे स्कार्स आहेत, लिमिटेड आहेत, पण त्याच वेळेस काय आहेत, जे काही रिसोर्सेस लिमिटेड उपलब्ध आहेत त्याचे अल्टरनेटिव्ह यूज देखील या ठिकाणी आहेत आणि मनुष्याच्या गरजा कशा आहेत तर अनलिमिटेड आहेत। म्हणजे या सर्वांचा अभ्यास म्हणजे काय, इकॉनॉमिक्स। ओके, तर हे जर आपल्याला बेसिक माहिती असेल की बाबा इकॉनॉमिक्स म्हणजे काय, अनलिमिटेड वॉन्ट्स आणि लिमिटेड रिसोर्सेस याचा अभ्यास, तर आपल्याला असं म्हणता येईल की समजा जर कोळसा असेल तर हा कोळसा कसा आहे आपल्याला माहिती आहे की कोळसा हा लिमिटेड फॉर्म मध्ये किंवा लिमिटेड अमाऊंट मध्ये आपल्या समोर उपलब्ध आहे। पण कोळशाचा उपयोग कसा आहे, आपण त्याला इंडस्ट्री यूज मध्ये देखील करू शकतो, इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी, कुकिंग पर्पज साठी उपयोग करू शकतो। म्हणजे एकच रिसोर्सेस अल्टरनेटिव्ह यूज असल्यामुळे आणि मानवी गरजा अनलिमिटेड असल्यामुळे खूप प्रश्न निर्माण होता, खूप साऱ्या आर्थिक समस्या निर्माण होता। त्यामुळे हा जो प्रॉब्लेम ऑफ स्कार्सिटी आहे कशाच्या, रिसोर्सेसचा, कशाच्या बदले रिलेटिव्ह टू दी वॉन्ट्स। जर आपल्या गरजा जर मर्यादित असत्या, म्हणजे जर वॉन्ट्स आपल्या लिमिटेड असत्या आणि रिसोर्सेस पण लिमिटेड असते आणि जर ते एकमेकांना पूर्ण करण्यासाठी योग्य ठरले असते तर हा प्रश्न उद्भवला नसता। पण रिसोर्सेस जे आहेत ते लिमिटेड असल्यामुळे आणि वॉन्ट्स अनलिमिटेड असल्यामुळे जे काही प्रश्न आपल्या समोर निर्माण होता, आर्थिक प्रश्न, त्यांना आपण सेंट्रल इकॉनॉमिक प्रॉब्लेम असं देखील म्हणू शकतो, ज्याला आपण मूलभूत आर्थिक समस्या असं म्हणतो। म्हणजे सप्लाय आणि डिमांड यातील फरकामुळे देखील हा प्रश्न निर्माण होतो, तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर अर्थशास्त्रामध्ये 4 बेसिक इकॉनॉमिक्स प्रॉब्लेम या ठिकाणी सांगितले जातात। पहिला म्हणजे व्हॉट टू प्रोड्यूस, म्हणजे प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं याचा निर्णय तिथल्या शासनाला किंवा तिथले जे काही ऑथॉरिटी आहेत त्यांना घ्यावा लागतो। त्यामुळे पहिली जी आर्थिक समस्या आहे ती म्हणजे व्हॉट टू प्रोड्यूस। त्यानंतर दुसरी आर्थिक समस्या म्हणजे जर मी ठरवलं की बाबा मला एक्स किंवा वाय ही वस्तू प्रोड्यूस करायची आहे तर कशा पद्धतीने, म्हणजे कोणत्या प्रकारच्या टेक्निकने त्याचं उत्पादन करावं, लेबर इंटेन्सिव्ह टेक्निकने प्रोडक्शन करावं किंवा कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्निकने प्रोडक्शन करावं याचा निर्णय, किंवा दोघांचं मिश्रण करून प्रोडक्शन करावं याचा निर्णय हा प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये याचं उत्तर तुम्हाला शोधावं लागतं। त्यामुळे दुसरा जो इकॉनॉमिक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे हाऊ टू प्रोड्यूस। त्यानंतर तिसरा आणि महत्वाचा इकॉनॉमिक प्रॉब्लेम म्हणजे जर मी वस्तू कोणती प्रोड्यूस करायची हे ठरवलेलं आहे, कसं प्रोड्यूस करायचं हे ठरवलेलं आहे, पण कुणासाठी, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या स्तरामध्ये राहणारे लोक असतील, गरीब लोक असतील, श्रीमंत लोक असतील, तर त्यांच्यापैकी कोणासाठी मी वस्तूंची निर्मिती करावं हे अर्थव्यवस्था आपापलं उत्तर शोधत असते किंवा आपल्याला त्याचं उत्तर शोधावं लागतं। म्हणजे कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे यावर देखील हे अवलंबून असतं की कोणासाठी हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आपल्याला शोधावं लागतं। त्यामुळे हा जो तिसरा जो आहे फॉर होम टू प्रोड्यूस हा तिसरा बेसिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम आपल्याला म्हणता येतो।
त्यानंतर चौथा जो बेसिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे व्हॉट प्रोव्हिजन्स टू बी मेड फॉर इकॉनॉमिक ग्रोथ, म्हणजे अर्थव्यवस्थेला सतत चालतं ठेवण्यासाठी, त्यामध्ये सतत वाढ होण्यासाठी ठराविक पॉलिसींची काही प्रोव्हिजन्सची तिथल्या ऑथॉरिटीला किंवा अर्थव्यवस्थेला नियोजन करावं लागतं. तर ते कोणत्या कोणत्या प्रकारची असावी याचं उत्तर देखील आपल्याला त्या ठिकाणी शोधावं लागतं. तर हे 4 जे बेसिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स आहेत ते आपण अगदी थोडक्यामध्ये आता चर्चा करणार आहोत. पहिला जो बेसिक इकॉनॉमिक किंवा प्रॉब्लेम किंवा मूलभूत आर्थिक समस्या आहे तो म्हणजे व्हॉट टू प्रोड्यूस. याचा अर्थ जे काही रिसोर्सेस इकॉनॉमीमध्ये अवेलेबल आहेत, मग ते नॅचरल रिसोर्सेस असतील किंवा ह्युमन रिसोर्सेस असतील, तर त्यांचा वापर करून मी कोणती वस्तू किंवा कोणती सेवा उत्पादित करावी हा पहिला प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो. ओके, विच गुड ऑर सर्व्हिसेस टू बी प्रोड्यूस. त्यानंतर ओके, मी जर वस्तू ठरवली तर किती, म्हणजे व्हॉट टू प्रोड्यूस मध्येच याचा प्रश्न येणार आहे की किती वस्तूंचं उत्पादन करावं. मी जर समजा 2 किंवा 4 वस्तू ठरवल्यात की मी XYZ आणि अजून एखादी A वस्तू प्रोड्यूस करणार आहे, तर कोणत्या वस्तूचं प्रमाण किती असणार याचं देखील उत्तर आपल्याला हाऊ टू प्रोड्यूस मध्ये द्यावं लागतं. त्यानंतर व्हॉट टाईप ऑफ कमोडिटी, म्हणजे काय, मी दैनंदिन वस्तूंचं उत्पादन करणार आहे किंवा अगदी नेसेसरी गुड्सचं प्रोडक्शन करणार आहे का नॉर्मल गुड्सचं करणार प्रोडक्शन आहे किंवा लक्झरी गुड्सचं प्रोडक्शन करणार आहे. टाईप जो आहे कमोडिटीचा तो आपल्याला ठरवावा लागतो. त्यामुळे हा जो पहिला महत्वाचा प्रश्न आहे व्हॉट टू प्रोड्यूस, याचं उत्तर अर्थव्यवस्थेमध्ये देत असताना खूप सारे घटक जे आहेत त्याचा विचार आपल्याला करावा लागतो की अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे, त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तूंची गरज आहे, बरोबर, याचा विचार करून आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो असं मला वाटतं. व्हॉट टू प्रोड्यूस. त्यानंतर अर्थव्यवस्थेला किंवा इकॉनॉमीला हाऊ टू प्रोड्यूस, म्हणजे कोणत्या वस्तूचं कसं उत्पादन करावं याचा देखील निर्णय घ्यावा लागतो. ओके, कसं प्रोडक्शन करावं म्हणजे काय, आता एखादी वस्तू उत्पादित करत असताना खूप साऱ्या टेक्निक्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात किंवा इकॉनॉमीमध्ये अवेलेबल असतात. उदाहरणार्थ जर भारतसारखा देश असेल तर भारतसारख्या देशामध्ये लेबर हे खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतामध्ये आपण लेबर इंटेन्सिव्ह टेक्निकचा वापर करावा किंवा कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्निकचा वापर करावा याचा निर्णय आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागतो. त्यानंतर त्याचा विचार करत असताना अर्थव्यवस्थेमध्ये किंवा देशामध्ये कशा प्रकारचे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन उपलब्ध आहेत, जे काही 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत किंवा रॉ मटेरियल आहे ते कशा पद्धतीने किती अमाऊंट मध्ये उपलब्ध आहे याचा देखील या ठिकाणी विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे लेबर इंटेन्सिव्ह और कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्निक याचा देखील आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो. आपण या ठिकाणी चित्रामध्ये देखील हे बघू शकतो. त्यामुळे दुसरा जो आर्थिक समस्या आहे ती आहे हाऊ टू प्रोड्यूस संबंधी. त्यानंतर तिसरी जी मूलभूत आर्थिक समस्या आहे ती म्हणजे फॉर होम टू प्रोड्यूस. का हा प्रश्न पडण्याचं कारण असं की देशामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जे काही संसाधनं आहेत ती अगदी कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असल्या कारणाने, लिमिटेड स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे आणि ज्या मानवी गरजा आहेत त्या दिवसेंदिवस वाढत जात असल्यामुळे याच्यामध्ये ताळमेळ बसवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कोणाच्या गरजा पूर्ण कराव्यात, प्रत्येकाची गरज या ठिकाणी पूर्ण करता येणार नाहीये. त्यामुळे कोणाच्या गरजा पूर्ण कराव्यात या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी अर्थव्यवस्थेला शोधावं लागतं की होम टू सॅटिस्फाईड. ज्याच्याकडे कमी पैसा आहे किंवा ज्याच्याकडे जास्त पैसा आहे या दोघांपैकी कोणाच्या गरजा पूर्ण कराव्यात, गरीबाच्या पूर्ण कराव्यात का श्रीमंताच्या पूर्ण कराव्यात याचा निर्णय अर्थव्यवस्थेला घ्यावा लागतो. ज्यावेळेस मी म्हणतो की अर्थव्यवस्थेला घ्यावा लागतो याचा अर्थ जी काही निर्णय घेणारी संस्था आहे किंवा ऑथॉरिटी आहे किंवा जर ती फ्री मार्केट असेल तर बाजारपेठेवर जर त्याचा निर्णय सोडला असेल तर त्यांना याचा निर्णय घ्यावा लागतो की कोणाची गरज आपण पूर्ण करणार आहोत. ओके, सो तिसरी जी मूलभूत आर्थिक समस्या आहे ती म्हणजे फॉर होम टू प्रोड्यूस. त्यानंतर एक चौथी समस्या देखील आपल्याला या ठिकाणी मांडता येते ती म्हणजे अर्थव्यवस्थेला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर, म्हणजे पहिले तर तिसऱ्या समस्यांची उत्तरं दिल्यानंतर काही प्रोव्हिजन्स करणं गरजेचं असतात जेणेकरून अर्थव्यवस्था सुरळीत चालावी. त्या म्हणजे व्हॉट प्रोव्हिजन्स टू बी मेड फॉर इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे जे काही रिसोर्सेस अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध आहेत
तर त्याचं आपण करंट कन्झम्पशन करावं का त्याची सेव्हिंग करून फ्युचरमध्ये कन्झम्पशन करावं, जेणेकरून इन्व्हेस्टमेंट होईल आणि इकॉनॉमिक ग्रोथ वाढेल. अलोकेशन ऑफ रिसोर्सेस कसं करावं, म्हणजे वेगवेगळे सेक्टर्स इकॉनॉमीमध्ये आहेत, तर त्यांना जे रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्यांचं वाटप कसं करावं जेणेकरून इकॉनॉमिक ग्रोथ आपल्याला मिळवता येईल, एक मेंटेन करता येईल, याचे निर्णय आपल्याला या ठिकाणी करता येतात. ओके, हा मागील मुद्दा रिपीट झालेला आहे. सो आपल्याला चौथा जी मूलभूत आर्थिक समस्या आहे ती आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेली आहे. आता एक मुद्दा घ्या की जगामध्ये जवळपास 3 प्रकारच्या आर्थिक प्रणाली आपल्याला बघायला मिळतात. ज्या 3 प्रकारच्या इकॉनॉमिक सिस्टीम आहेत, एक म्हणजे कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, दुसरं म्हणजे सोशलिस्ट इकॉनॉमी आणि तिसरं म्हणजे मिक्स्ड इकॉनॉमी. आता याची चर्चा करणं का उपयोगाचं आहे, कारण प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये या 4 प्रश्नांची उत्तरं कदाचित वेगळी असू शकतात. पण महत्वाचं काय आहे की प्रत्येक अर्थव्यवस्था या 4 प्रश्नांसोबत भांडणार आहे, म्हणजे या 4 प्रश्नांची सामना त्यांना करावाच लागणार आहे. त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की भांडवली अर्थव्यवस्था याची उत्तरं वेगळ्या पद्धतीने देईल आणि मिश्र अर्थव्यवस्था याची उत्तरं वेगळ्या पद्धतीने देईल. त्यामुळे हे देखील आपल्याला लक्षात घ्यायला हवं. जर आपण बघितलं की अमेरिकेसारख्या देशामध्ये कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आपल्याला बघता येते आणि भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आणि सोव्हिएत युनियन जी होती त्यामध्ये आपल्याला सोशलिस्ट प्रकारची अर्थव्यवस्था, आर्थिक प्रणाली आपल्याला बघायला मिळते. ओके, जर आपण या तक्त्याच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न करूया, जे काही 4 प्रश्न आपल्या समोर आहेत की व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस, फॉर होम टू प्रोड्यूस आणि ग्रोथ साठी प्रोव्हिजन, याची जर उत्तरं द्यायची असतील तर कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था कशी उत्तर देईल याचा आपण एक थोडक्यात अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. आता कॅपिटलिस्ट जी इकॉनॉमी आहे, ज्याला आपण भांडवलशाही, भांडवलवादी अर्थव्यवस्था म्हणतो, त्या ठिकाणी कंझ्युमर प्रिफरन्स म्हणजे काय, कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, तर कंझ्युमर ज्या वस्तूची मागणी करतील त्या वस्तूचं उत्पादन करावं. ओके, कंझ्युमर डिमांड इज इम्पॉर्टंट. त्यानंतर कसं उत्पादन करावं, हाऊ टू प्रोड्यूस, तर अशी प्रोडक्शन टेक्निक चा वापर करावा जी आपल्याला मिनिमम प्रोडक्शन कॉस्ट मध्ये पडेल, म्हणजे मिनिमम कॉस्ट त्याची असेल. ओके, त्यानंतर कोणासाठी करावं, तर भांडवलवादी अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हणते की ज्याची विकत घेण्याची क्षमता आहे त्याच्यासाठी वस्तूंचं निर्माण करावी. ज्याच्याकडे पैसे आहेत किंवा जो ती वस्तू विकत घेऊ शकतो, कन्झम्पशन करू शकतो आफ्टर पेमेंट, त्याच्यासाठी वस्तूचं निर्माण करावं, असं कोण म्हणतं, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणते. त्यानंतर अबाउट कन्झम्पशन अँड सेव्हिंग्ज, तर इंटरेस्ट रेट जो आहे किंवा रेट ऑफ रिटर्न जे आहे ते विचारात घेऊन इकॉनॉमिक ग्रोथ साठी निर्णय घेतले जातात. त्यानंतर कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मध्ये की फॅक्टर काय आहे, तर तो म्हणजे डिमांड आणि सप्लाय. प्राइस मेकॅनिझम जे आहे की खुल्या बाजारामध्ये म्हणजे ओपन मार्केटमध्ये 2 फोर्सेस या ठिकाणी काम करतात. कॅपिटलिस्ट इकॉनॉमी ही मुक्त प्रकारची बाजार व्यवस्था असते, ज्या ठिकाणी सरकारचा हस्तक्षेप खूप जास्त प्रमाणात नसतो. अशा वेळेस प्राइस मेकॅनिझम जे आहे ते काम करत असताना वस्तूंची मागणी आणि पुरवठा या दोघांच्या माध्यमातून वस्तूंची किंमत ठरते आणि इनविजिबल हँडच्या माध्यमातून अर्थव्यवस्था या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसते. त्यामुळे कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये प्राइस मेकॅनिझम, मार्केट, डिमांड आणि सप्लाय हे की फॅक्टर आहेत. त्यानंतर दुसऱ्या प्रकारची अर्थव्यवस्था ती म्हणजे सोशलिस्ट, समाजवादी अर्थव्यवस्था, ज्या ठिकाणी कंट्रोल जो असतो इकॉनॉमिक डिसिजनचा हा एका ऑथॉरिटीच्या, सरकारच्या हाती आपल्याला बघायला मिळतो. मग अशा अर्थव्यवस्थेमध्ये जर आपल्याला व्हॉट टू प्रोड्यूस ही जी मूलभूत आर्थिक समस्या आहे याचं उत्तर जर मिळवायचं असेल तर गुड्स फॉर सोशल वेलफेअर, म्हणजे अशा वस्तूंची निर्मिती केली जाईल की जे समाजाच्या भल्यासाठी उपयोगाची आहेत. ओके, ग्राहक मागतायत म्हणून त्यांचं प्रोडक्शन होईल असं नाहीये. सरकारला असं वाटेल की ही वस्तू निर्मिती केल्यानंतर समाजाचं भलं होईल, वेलफेअर वाढेल, त्या वस्तूची निर्मिती व्हॉट टू प्रोड्यूस या प्रश्नाचं उत्तर सोशलिस्ट इकॉनॉमी देताना दिसते. त्यानंतर हाऊ टू प्रोड्यूस, तर अशी प्रोडक्शन सिस्टीम किंवा प्रोडक्शन प्रोसेस सोशलिस्ट गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट करेल की ज्याच्या माध्यमातून उत्पन्नाचं समान वितरण समाजामध्ये जर होत असेल तरच ती प्रोडक्शन प्रोसेस
आपण निर्माण करणार आहोत किंवा त्याचा वापर करून आपण हाऊ टू प्रोड्यूस या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. त्यानंतर कुणासाठी, फॉर होम टू प्रोड्यूस, तर सर्वांसाठी. याचा बेसिस आहे इक्वल राईट. समाजातील प्रत्येकासाठी, त्याच्याकडे बाईंग कॅपॅसिटी असो किंवा नसो, प्रत्येकासाठी वस्तूंची निर्मिती करण्याचा प्रयत्न सोशलिस्ट गव्हर्नमेंटमध्ये केला जातो. त्यानंतर जे काही कन्झम्पशन, सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट बद्दल जे निर्णय आहेत ते कोणाकडनं घेतले जातात, तर एक सेंट्रल ऑथॉरिटी असते, तर प्लॅन्ड पॉलिसीच्या माध्यमातून हे निर्णय घेतला जातात. आता की फॅक्टर काय आहेत सोशलिस्ट इकॉनॉमीमध्ये, ते म्हणजे सेंट्रल प्लॅनिंग बाय ऑथॉरिटी. सेंट्रल प्लॅनिंग असते, ओके, एका ठराविक ऑथॉरिटीकडनं पूर्ण कंट्रोल केलं जातं आणि ती प्लॅनिंग केली जाते आणि अर्थव्यवस्थेतील जी संसाधनं आहे त्याचं अलोकेशन असेल, त्याचा उपयोग असेल, कसा करावा याचा निर्णय देखील सेंट्रल ऑथॉरिटी आपल्याला घेताना दिसते. त्यानंतर तिसऱ्या प्रकारची अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था, ज्याला आपण मिक्स्ड इकॉनॉमी म्हणतो. अशा अर्थव्यवस्थेमध्ये व्हॉट टू प्रोड्यूस म्हणजे कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर शोधायचं असेल तर एक म्हणजे ग्राहकांची गरज आणि समाजाची पण गरज. म्हणजे ग्राहकांचा जो प्रेफरन्स आहे तो आणि समाजाची गरज या दोघांचा विचार या ठिकाणी केला जातो. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे आपण बघितलं असेल की दोन सेक्टरचं सह अस्तित्व असतं. एक म्हणजे प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टर. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टर कंझ्युमर प्रेफरन्स या ठिकाणी लक्षात घेतं आणि गव्हर्नमेंट सेक्टर द सोशल नीड या ठिकाणी लक्षात घेताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर हाऊ टू प्रोड्यूस म्हणजे कोणत्या पद्धतीच्या प्रोडक्शन टेक्निकचा वापर करावा, तर प्रायव्हेट सेक्टर काय करत असतं, तर प्रायव्हेट सेक्टर कॅपिटलिस्ट इकॉनॉमी प्रमाणे अशी प्रोडक्शन टेक्निक निवडेल की जी त्यांना मिनिमम कॉस्ट मध्ये प्रोडक्शन ऑप्टिमम करून देईल. आणि पब्लिक काय करेल, तर पब्लिक अशा पद्धतीचं प्रोडक्शन टेक्निक निवडण्याचा प्रयत्न करेल की त्या माध्यमातून सोशल वेलफेअर वाढू शकतं. उदाहरणार्थ लेबर इंटेन्सिव्ह टेक्निक. त्यानंतर तिसरा जो प्रश्न असतो तो म्हणजे फॉर होम टू प्रोड्यूस म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये कुणासाठी उत्पादन करावं या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर प्रायव्हेट सेक्टर काय करतं, ज्याची बाईंग कॅपॅसिटी आहे त्याच्यासाठी, आणि सोशल सेक्टर काय करतं, इक्वल राईट म्हणजे प्रत्येकाला, श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकासाठी वस्तूची निर्मिती. अशा दोन्ही पद्धतीने फॉर होम टू प्रोड्यूस या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतो. त्यानंतर जे काही ग्रोथ प्रोव्हिजन्स आहे त्यामध्ये मार्केट आणि गव्हर्नमेंट दोघं समान सहभागी होऊन निर्णय घेताना आपल्याला दिसून येतात. आता मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये की फॅक्टर्स काय आहेत, एक म्हणजे कॅपिटलिस्ट आणि सोशलिस्ट या दोन्ही पैकी गोल्डन पाथ म्हणजे मिडल पाथची चॉईस या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था आपल्याला करताना दिसून येते, ज्याची निवड भारत सारख्या देशाने केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण द 4 बेसिक इकॉनॉमिक्स प्रॉब्लेम समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर हा मुद्दा जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल किंवा तुम्ही वाचून गेला असाल तर हा प्रश्न आपल्या समोर येतो, तेव्हा आपण आता सांगू शकतो की खालीलपैकी कोणती मूलभूत आर्थिक समस्या नाही असं विचारलेलं आहे. पहिला पर्याय आहे काय उत्पादित करावे, तर बरोबर ही तर आहे. कसे उत्पादित करावे हे पण आहे. कशाचा उपभोग घ्यावा, उपभोग, व्हॉट टू कन्झ्युम ही मूलभूत आर्थिक समस्या आपण वाचलेली नाहीये किंवा सांगितलेली पण नाहीये, आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे हा ऑड पर्याय ठरतो. आणि फॉर होम टू प्रोड्यूस कोणासाठी प्रोड्यूस करावी हा पर्याय आहे. म्हणजे काय, तर ए, बी आणि डी या मूलभूत आर्थिक समस्या आहेत, पण सी जे आहे हा चुकीचा पर्याय आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी. तर आपल्याला आता लक्षात येईल की अगदी सोपा हा मुद्दा होता आपल्या सिलेबस मध्ये. तो जर आपण व्यवस्थित वाचला किंवा आता तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजला देखील असेल तर याच्यानंतर देखील याच्यावर जर काही प्रश्न आले तर तुम्ही अगदी सहजपणे याची उत्तर देऊ शकतात. तो होप तुम्हाला हे लेक्चर या ठिकाणी आवडलं असेल. आपण या ठिकाणी थांबूया आणि भेटूया पुढच्या लेक्चर 3 मध्ये. धन्यवाद.